तर या प्रकरणावरून राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे, तर संजय राऊत यांनी 2 आंखें 12 हात सिनेमा सुरू केलाय का असा उद्विग्न सवाल उपस्थित केलाय। पुढची बातमी पाहूया। दरम्यान कल्याणी नगरमधून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यामध्ये पोलिसांनी नव्या कलमांची वाढ केली आहे। मद्यधुंद अवस्थेमध्ये कार चालवल्याप्रकरणी अल्पवयीन मुलावरती 185 कलमांतर्गत नव्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय। याआधी त्याच्यावरती कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र अल्पवयीन असल्याच्या कारणावरून न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, खरं तर न्यायालयाचा निकाल सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे। नवीन कलम कोणता ऍड करण्यात आलाय आता? पुणे पोलिसांनी नवीन 185 कलम यामध्ये समाविष्ट केलेला आहे, ज्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणं या गुन्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की या मुलावरती आधीच कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, त्याला ज्युव्हेनाईल कोर्टासमोर हजर करण्यात आलं। मात्र तो अल्पवयीन असल्याचं कारण देत त्याची सुटका करण्यात आली, हे आपण सगळे जाणतो। मात्र आता चहू बाजूंनी टीका होऊ लागल्यानंतर पुणे पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये 185 कलमाची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार हे कलम वाढवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर या मुलाला पुन्हा ज्युव्हेनाईल कोर्टासमोर हजर करण्यात येईल आणि तो दारू पिऊन गाडी चालवत होता हे पुन्हा एकदा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल आणि त्याच्यावरती कडक कारवाई करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येईल असं सांगण्यात येते। अर्थात सगळ्यात मोठा प्रश्न हा निर्माण होतो की हे पोलिसांनी आधीच का केलं नाही, हे कलम पोलिसांनी आधीच का वापरलं नाही। तो मुलगा दारू पिलेला होता हे जर ठाऊक होतं, त्याबद्दलचे पुरावे होते, तर मग हे कलम पोलिसांनी आधीच का लावलं नाही। आता हे कलम लावून पुन्हा जेव्हा पोलीस त्याला ज्युव्हेनाईल कोर्टासमोर हजर करतात तेव्हा ज्युव्हेनाईल कोर्ट काय निर्णय देतं हे पाहावं लागेल। प्रज्ञा। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।